आपल्याकडे स्पेअर पार्ट सगळे ओरिजिनल वापरले जातात बरं का मित्रांनो, त्या बाबतीत आहे काही नाही. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे आज स्विफ्ट गाडी आलेली आहे. गाडीचा पिकअप लॉस आहे. टायमिंग चेंजचं काम बरेच दिवस गाडीचं केलेलं नव्हतं. 1,00,000 किलोमीटर झाले तरी. बघू शकता तुम्ही किती ऑइल लिकेज झालेलं आहे. वॉटर पंप पण खोलतोय आपण. गाडीचं आता टायमिंग चेन, वॉटर पंप, इंटरकूलर, इजार सगळं काम आता करत आहोत आपण. गाडीचा पिकअप एकदम ड्रॉप झालेला आहे. बघू शकता तुम्ही आता टायमिंग कवर खोलून घेतलेलं आहे आपण. जुनी टायमिंग चेन दिसते इथनं. तर ती सगळी आता आपण बदलून घेणार आहे. हे बघू शकता की ऑइल लिकेज झाल्यामुळे किती राडा झाला आहे, सगळी माती बसली आहे त्याच्यावर. ते आता सगळं चकाचक क्लीन करून आपण सगळं एकदम चकाचक करून जोडणार आहोत. टायमिंग टेन्शनर काढून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही नवीन टायमिंग चेन आता बसवतो आहे मी. नवीन टायमिंग चेन लावून बाकी सगळं टेन्शनर, गाईड वगैरे सगळं नवीन जोडून आता आपण ते करून घेणार आहोत काम. हे असं ऑइल टाकून घेतलेलं आहे चेनवर. ह्याची काही गरज नसती, पण आता आपलं व्हिडिओसाठी टाकले. ऑइल सील पण आता आपण नवीन बदलून घेऊयात. ऑइल लिकेज आहे. हा बघू शकता वॉटर पंप पण टायमिंगच्या वेळेस बदलून टाका. हे माझं सगळ्यात आवडतं काम बघा, सिलेंट लावणं. सिलेंट लावलं की ऑइल लिकेज एकदम प्रॉपर बंद होऊन जाते. तर ते इथं सिलेंट लावून घेतलेलं आहे आपण. सिलेंट लावून हा ऑइलचा चेंबर फिटिंग करून त्याचे बोल्ट लावून एकदम व्यवस्थित टॉर्क देऊन टाईट केलेले आहेत. बघू शकता. आता उशीर झाला आहे आपल्याला खूप हे काम करायला.